नमस्कार, प्रियांकाज ब्लॉग मराठी आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. आजची जी आपली रेसिपी आहे ती रेसिपी प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने बनवतं. मी कशी गूळ पोळी तयार करते ते आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एका ताटामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेते आहे. याच्यामध्ये 2 मोठे चमचे चणा डाळीचं पीठ घातलेलं आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी मैदा घातलेला आहे आणि पाव वाटी बारीक रवा वापरलेला आहे. रवा बारीकच वापरायचा आहे आपल्याला. त्याचबरोबर 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे आणि चिमूटभर मीठ घातलेलं आहे. इथे आपल्याला तेलच वापरायचं आहे, तूप वापरायचं नाही. हे सगळं एकत्र करून घेते आणि याचा मऊसर असा गोळा तयार करून घेते मी. आपण पोळीचं पीठ ज्या पद्धतीने मळतो त्या पद्धतीने हे पीठ मळून अर्ध्या तासासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे बाजूला. आता कढई ठेवलेली आहे मी गॅसवर. त्याच्यामध्ये 5 ते 6 चमचे पाणी घातलेलं आहे. याच्यामध्ये 1 वाटीभर गूळ घेतलेला आहे मी जाडसर असा चिरून आणि तो या पाण्यामध्ये आता आपण एकत्र करणार आहोत. आपल्याला आता सारण तयार करायचं आहे. हा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा आहे मंद आचेवर. आता एका कढईमध्ये मी 2 चमचे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. ते व्यवस्थित भाजून घेणार आहे मी. याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि चणा डाळीचं पीठ व्यवस्थित असं छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. इथे मी तेल घालते आहे आणि चणा डाळीचं पीठ व्यवस्थित भाजून घेते आहे. चणा डाळीचं पीठ छान असं भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून घेते मी. आता आपलं जे गुळाचं मिश्रण आहे ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे छान असं. याच्यामध्ये भाजून जाडसर बारीक केलेले तिळाची पावडर घातलेली आहे मी. जाडसर तीळ मिक्सरला वाटून घेतलेले आहेत आणि शेंगदाणा भाजून त्याचं बारीक कूट करून घेतलेलं आहे मिक्सरवर. अशा प्रकारे हे एकत्र केलेलं आहे. याच्यामध्ये मी 1 चमचा वेलदोडा पावडर घातलेली आहे. हे व्यवस्थित शिजवून घेते. छान असं शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित. एकत्र करून सतत एकत्र करते मी इथे. छान असं व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर याच्यामध्ये भाजलेली चणा डाळीचं पीठ जे होतं ते मी ॲड करते इथे. एकजीव करून घेते याच्यामध्ये. याच्यामुळे पोळीला रंग आणि चव छान येते. आता हे एकत्र झाल्यानंतर गॅस बंद करणार आहे आणि त्याच्यानंतर हे मिश्रण कोमट झाल्यावर व्यवस्थित असं छान मळून घ्यायचं आहे. हाताला तेल लावून मळलं तरीसुद्धा चालणार आहे. हे मिश्रण पूर्ण थंड होऊन द्यायचं नाही आहे. हे थोडंसं कोमटसर असल्यावर हाताने मळता येईल इतकं असल्यावर ते मळून घ्यायचं आहे. त्याचे गोळे तयार करून घेतलेले आहे मी आणि आपलं हे पीठसुद्धा छान असं मुरलेलं आहे. त्याचेसुद्धा अशा प्रकारे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता जे आपण सारणाचं गोळा तयार करून घेतलेला आहे त्याला मी इथे तांदळाची पिठी लावून घेतलेली आहे. तांदळाच्या पिठीमुळे या पोळ्या ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित लाटता येतात. आता ही पोळी आपल्याला तांदळाच्या पिठीवरच लाटायची आहे. त्याच्यामुळे ही पोळी व्यवस्थित लाटता येते आणि फुटत नाही. अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या लाटून तयार करून घेते. कारण आपल्याला इथे तव्यावर मंद आचेवर तेलावरच ही पोळी भाजून घ्यायची आहे. शक्यतो तेलावरच भाजायची आहे. नंतर तूप घालून खाताना तूप घालून खाल्ली तरी चालणार आहे. अशा प्रकारे पोळी व्यवस्थित भाजून घेते मी. मध्यम
ते मंद आचेवर. अशा प्रकारे सगळ्या पोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. थँक्यू.